शेख मैदानाच्या आतमध्ये जाताना अल्ताफ वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। विश यू हॅपी बर्थडे अल्ताफ शेख। मला माहिती मिळाली रवींद्र भालेकर यांच्या माध्यमातून पालिवली आणि त्यांनी माहिती दिली की आज अल्ताफ शेख यांचा वाढदिवस आहे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सुमित फायटर्सचे आलेले आहेत आणि टेंबवलीचे सुद्धा आलेले आहेत। दोन्ही आमच्या प्रतिनिधींचं तलासरी टीमचा प्रतीक पाटील, कृपया करून जो भगवा जो पट्टा आहे, भगवा पडदा आहे, त्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाहीये, अन्यथा व्हॉलेंटियर्स येईल आणि तुम्हाला अपमानास्पद उठवलं जाईल। त्या अगोदर आम्ही हात जोडून विनंती करतो आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना की तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात, तुम्ही आला आहात म्हणून या मैदानाला शोभा सुद्धा आले तर डेफिनेटली तर थोडंसं भगवा पडदा जो आज मानाचा जो रंग पाहायला मिळतो, जो आपल्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत जो मान सन्मान आहे तो रंग आहे भगवा। त्याकरता मी विनंती करेन त्याच्या पलीकडे तुम्ही मॅचचा आनंद घ्या। सामन्याला होते सुरुवात। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टार्झन ऑफ टेंबवली आपण पाहू शकाल प्रतीक पाटील, तर एका साईडला अल्ताफ शेख रिव्हर्स स्वीपचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल। स्टार्ट ऑफ द मॅच। कॅटी गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कॅटीला आपण पाहतायत पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक पाटील समोर। ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल बॅटची एज मिडल स्टंपला चेंडू जाऊन भेदला, प्लेड ऑन। प्रतीक पाटील क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट। गोराटकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डकवर प्रतीक पाटील प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता। बॅटची हलकीशी किंचित एज लागली होती आणि मिडल स्टंपला जाऊन चेंडू आदळला आणि प्रतीक पाटील सारखा एक प्राइजलेस विकेट बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना निराश, हताश, हतबल मनाने प्रतीक पाटील गॉन। परेश गोराटकर या टीमचा, या टेंबिवली टीमचा बॅकबोन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जेव्हा जेव्हा संघ संकटात येतो त्या वेळेला परेश गोराटकर हे नाव चर्चेत राहिलेला आहे, तोच खेळाडू। परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तसा चांगला खेळ करावा लागेल नावाप्रमाणे। ढगाळ थोडंसं वातावरण, आज थोडंसं कुठेतरी सूर्यनारायण देवाने दर्शन दिलं। सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे गेले काही दिवस आपण पाहिलेत। गोलंदाज कॅटी आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरा बॉल घेऊन येईल परेश गोराटकर समोर। ऑन साइडला फ्लिकचा फटका, मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे। डिपमेंट विकेटचे फिल्डर पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते। तत्पूर्वी दोन्ही फलंदाज पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 2 या धावसंख्येवर अकाउंट ओपन करतोय परेश गोराटकर, एक संकटमोचक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। आज खरी गरज असेल जबाबदारी, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर थकत नाही। ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन चुकीचा फटका आणि यस टेकन। परेश गोराटकर बॅक टू द डगआउट। एक थोडासा यावेळेला आपण पाहतायत बेजबाबदार फटका आणि इथे आपण पाहू शकतायत परेश गॉन।
मॅग्निफिसंट बॉलिंग. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑफस्टमच्या खूपच बाहेर आले होते. हे आता पॅटर्न शॉट निर्माण झालेत. प्रत्येक जण लाईक करत असतो या स्ट्रोकला. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूपच माणस असतो, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जास्तीत जास्त चेंडू खेळणं प्रॅक्टिसमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. एक्सलंट कॅच. टेंबोवली टीम नाजूक स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये कॅटीने काय गोलंदाजी केले, किमया साध्य करत असताना आपल्या बोटांतील जादू दाखवले. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, व्हेरिएशन कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं. फलंदाज मंदार गोराटकर बॅक टू द डगआउट, आल्या पावली परत. आणि फक्त 2 रन्स, 3 विकेट मिळवलेत. मी विकेट टेकर गोलंदाज आहे. नेव्हर गिव्ह अप कॅटी ह्यावेळेला दर्शवत असताना तर इथून उभं राहावं लागेल. अल्ताफ शेख बड्डे बॉय आज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आहे. तो पाहतोय आपल्या डोळ्यासमोर विकेट जात असताना. आता इथून 13 बॉलमध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. आपण पाहताय ती स्पर्धा धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा शानदार 16 फायनल डे. हा करंडक कोण उचलेल, कोणाच्या हातामध्ये, कोणत्या कर्णधाराच्या हातामध्ये मात्र यावेळेला जरूर स्पर्श होईल याकडे सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम, सुरू असलेली अस्तित्वाची लढाई, बॅट अँड बॉलचा संघर्ष. चांगला चेंडू होता यावेळेला, पायावर जाऊन चेंडू आदळला. इथून विकेट मिळण्याचे चान्सेस होते. चुकीच्या एंडने थोडीशी फेकी जरूर केली गेली. इथून आपण पाहताय सिंगल मेल ब्लेक बाईटच्या स्वरूपात माधव ठाकरे सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते गोलंदाज कॅटीने. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत परिपूर्ण जखडवून ठेवलं. प्रतीक पाटीलला बाद केलं. पहिला फलंदाज बाद झाला. परेश गोराटकर दुसरा फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज आपण पाहिला मंदार गोराटकर बाद झाला. आणि पहिल्या षटकामध्ये या त्रिमूर्तींना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. परंतु अल्ताफ शेख आणि मोनिश पाटीलवर आता खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारतील का? कारण जेव्हा संघ संकटात सापडतो त्यावेळेला तुम्हाला सबब काहीच चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे ते टेंबोवली टीमचं. तर 12 बॉल आहेत. या 12 बॉलमध्ये काय रणनीती आखली जाईल? टेनिस बॉल क्रिकेट आज खूप पुढे चाललंय. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉल एवढी उत्तुंग फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल आणि शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन हे टेनिस बॉल खेळले जातील. परंतु आज ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय. ISPL सारखी स्पर्धा आता सगळ्यांच्या डोळ्यात रुजताना पाहायला मिळते. अगोदर सुप्रीमो पासूनचा प्रवास खेळाडूंचा काही राहिला, आता ISPLचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहता येता आउटसाईड लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक वेगळ्या स्टाईलमध्ये माधव ठाकरे सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 4 रन्स. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. बॅकफुटला जात असताना सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. संत गतीने सुरुवात सुरू आहे टेंबोवली या टीमची. एक ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत संघ, भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ. एका साईडला पालघर जिल्ह्यातून, पालघर तालुक्यातून हा संघ आपण पाहू शकतायत. कारण ठाणे जिल्हा होता आणि 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन, पालघर जिल्हा हा स्वतंत्रपणे नवीन प्रस्थापित झाला. आणि पालघर जिल्ह्यातील ही मानाची स्पर्धा म्हणून वाडा तालुक्यामध्ये आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल.
ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. अल्ताफ शेखच्या बॅटमधून एक धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग राहिली. फिल्डिंगचा दर्जा हा नेहमीच चांगला असावा, कारण एखाद्या गोलंदाजाला चांगली क्षेत्ररक्षणाची साथ असायला हवी. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ, बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं जातं, आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तेच यावेळेला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. क्वालिटी ऑफ फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. यावेळेला स्विच हिटचा फटका. काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता मोनिश पाटील 6, एक ब्रँडेड षटकार 6. कनेक्ट होत असताना टेक्निकली साऊंड मोनिश पाटीलने यावेळेला जोखीम पत्करली होती. रिस्क घ्यावी लागते. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, रिस्क कधी कधी घ्यावी लागते, आणि या खेळामध्ये मोनिश पाटीलने रिस्क घेतली गेली होती की इथून मला धावा करायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत, माझा संघ संकटात सापडला, इथून मला फायटिंग टोटलकडे वाटचाल करायची आहे, जेणेकरून माझे पार्टनर गोलंदाज फाईट करण्यासाठी त्यांना बळ येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 9 बॉल आहेत. 9 बॉलमध्ये काय टोटल असेल. एका साईडला गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर प्रतीक सारखा एक प्रतिम हरहुन्नरी खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग, इझिली डन, अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. फेकून दिले चेंडूला मोनिश पाटीलच्या बॅटमधून. टेंबोलीचा ब्रँड इज ऑन अ फायर. षटकार. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला सितारा मोनिश पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग, इनक्रेडिबल. ऑन साइडला हुक केला जातोय, मात्र एकदा वर्जित केली जाईल. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते, थ्रो सुद्धा चांगला होतोय. एकच धावेवर अल्ताफ शेखला माहिती आहे कॉलिंग कुठे कसं करावं. याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2, शेवटचा बॉल प्रतीकचा. ऑफ साईडला खूप चांगला इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. अल्ताफ मात्र अर्धा पल्ला पार केला होता खेळपट्टीवर. एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगलं कॉलिंग झालं मोनिश पाटीलच्या मुखातून. आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20च्या घरामध्ये. पहिल्या षटकात अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 षटकारांचा समावेश आणि 17 धावा खर्च करत असताना आपण पाहत आहेत. प्रतीक पाटील. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हे पाणी नाही तर मेसेज यावेळेला जरूर दिला जातोय, कारण तिसऱ्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये एक चांगली धावसंख्या जर उभारली तर गोलंदाज फाईट करू शकतील. प्रत्येक पाठीराखे या स्पर्धेच्या माध्यमातून आपापल्या संघासाठी चेअरअप करण्यासाठी उपस्थित झाले. ती आबिडघरच्या ऐतिहासिक मैदानात. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर आयोजित आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा आजचा शेवटचा अंतिम दिवस, फायनल डे. कोणता संघ सुवर्ण हस्ताक्षरात या ट्रॉफीवर नाव कोरेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहणार आहे. आमचे शिस्तप्रिय आणि जाणकार प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झाले. त्या सर्वांचं करूया आबिडघरच्या आयोजकांकडून सहर्ष स्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये काय गोलंदाजी कशी केली जाईल युवीच्या माध्यमातून युवराज आपल्याला पाहायला मिळतोय.
युवीचा हा बॉल ह्यावेळेला अल्ताफ शेखचा मिस टायमिंग स्ट्रोक. अल्ताफला माहिती आहे की डावखोरे हाताचा गोलंदाज जेव्हा असेल तेव्हा माझा पार्टनर सुद्धा डावखोरे हाताचा फलंदाज आहे. एक ॲडव्हान्टेज असतो अशा वेळेला. हे सेन्सेशनल क्रिकेट झालं. जरूर एका साईडला अल्ताफकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, परंतु तो सुद्धा म्हणतोय की मोनिश पाटील माझे पार्टनर आहेत. या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच चांगलं पोटेन्शियल पाहायला मिळतं, क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला कोणत्याही चेंडूवर कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची त्याची कला ही मात्र अवगत आहे. 5 बॉल आहेत, संघाची धावसंख्या 21. कितीपर्यंत टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. कालच्या दिवसात हायेस्ट टोटल आपण गावदेवी धानिवची पाहिली होती. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. युवराज युवी म्हणतोय जरी लेफ्ट हँड बॅटर असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा ती कला आहे. संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी करावी, व्हेरिएशन कसं आणावं गोलंदाजीमध्ये, त्याचं प्रात्यक्षिक यावेळेला दाखवून देत असताना मिस्टर युवी ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. फुलटॉस बॉल, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. अल्ताफ त्या ठिकाणी कॉन्फिडंटली आहेत, सांगतायत की यू वेट मोनिश पाटील. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 22 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप चांगली बिल्ड केली गेली. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे. आणि तेच दर्शवत असताना आता 2 बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. वाईड यॉर्करने चेंडूची सांगता केली. खूप चांगली थिंकिंग वापरली आतापर्यंत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय युवराज, अर्थातच उर्फ युवी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3. शेवटचे 2 बॉल आहेत. टेंबवली संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो या 3ऱ्या षटकामध्ये. ऑन साईडला बर्थडे बॉयच्या बॅटमधून अल्ताफ शेखने दाखवलं, इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. थांबेन पण या वेळेला, वाकेन पण मोडणार नाही, मोडेन पण वाकणार नाही, ही अशी मात्र प्रक्रिया यावेळेला दर्शवली. आणि भगवा करंडक षटकार पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. अतिशय देखणा फटका, कलात्मक. 6 धावा आल्या आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. अगदी थोड्याच वेळात खुला गटला सुरुवात होईल आणि आमचे टेनिस बॉलचे क्रिकेटचे कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेत. पालघरमधून काही खेळाडू, ठाणेमधून काही खेळाडू, भिवंडीमधून पाहायला मिळतील, सफाळे विभागामधून पाहायला मिळतील, बोईसर तारापूरमधून आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच आज खेळाची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. ग्रेट टायमिंग. शेवटचा बॉल ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग तर झाले, थोडेसे फंबल झाले. मोनिश पाटील रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आहेत आणि 2 धावे सहित टेंबवली टीम जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 या धावसंख्येवर 31 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 3 षटकांमध्ये 10.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल ते प्रतिस्पर्धी संघ सुमित फायटर तलासरी या टीमला. अतिशय ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. कारण आयोजन म्हणजे घर कमी आणि मैदान जास्त, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हे समीकरण म्हणजे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आयोजकांच्या बाबतीमध्ये रात्रंदिवस कष्ट घेतले आणि हे अप्रतिम मैदान बनवलं, चांगलं आयोजन केलं. प्रत्येकाला हवीशी आणि लोकप्रिय पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यातील ही स्पर्धा म्हणजे भगवा करंडक, ज्याचं आदराने नाव घेतलं जातं. या स्पर्धेचं प्रत्येक संघ खेळण्यासाठी उत्सुक असतो आणि ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल. झालेत तर त्यांचं करूया. शैलेशजी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि निखिलजी पाटील त्यांना आदराने सांगतायत की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, एक स्वतः पॅकर्सच्या नावाने, आणि त्यांची स्पर्धा कव्हर केली होती. नाईटची स्पर्धा अप्रतिम ती
गाजली आणि शैलेशजी सयाम साहेब आपलं वेलकम आहे, आपलं सहर्ष स्वागत त्या भगवा करंडक 2024च्या माध्यमातून. आज टीमसुद्धा आहे त्यांची, म्हणजेच एक पॅकर्स हे नाव खूप नावारूपाला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मुजीद फराज या ठिकाणी सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सहकारी मित्र, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागतम. जयजी पाटील साहेब जे वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत WCAचे, तर मी त्यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 30 धावा फलकावर 31 रनची आवश्यकता. प्रतीक धोदडे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आपल्या गावाचं नाव उंचीवर नेऊन ठेवलंय आणि आता वाट पाहत आहेत मोडगावची. तर एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. 3 षटक 31 रन्स होतील का, याचं परिपूर्ण धावतं वर्णन घेऊन येतील आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आदरणीय सूरजजी पाटील. यस पॅकर शैलेशजी सय्याम जव्हार यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते होते. भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरची मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडेल. वेदांत बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला कॅटी. प्रतीक स्ट्राईकला बॅटर आहे, नॉन स्ट्राईकला कॅटी. अगदी फॉरेनची नावं पालघर जिल्ह्यामध्ये असताना खूप मजा येते. वाट कव्हर ड्राईव्ह, सुपर फटका, सुमित फायटर, परिवर्तन तलासईचा बॅटर, प्रतीकच्या बॅटमध्ये चौकार 4. पहिल्या बॉलला बाउंड्रीनं मात्र बोली लावली, धावांची 4. एक धडाडीची बॅटिंग, तेवढाच भेदक गोलंदाजी टेंबिवली. आमने सामने टक्कर तलासरी. गुड लेनचा बॉल या ठिकाणी मध्ये टॉस झाला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. एक रायझिंग गोलंदाजी, बॉलला अचानक उचळी दिली गेली आहे आणि इथे दर्जा आपल्या बॉलिंगचा मात्र वेदांत दाखवताना चौकारी बसलाय, डॉट बॉलला आहे. संघर्ष मोठा पाहिला मिळेल यात काही शंका नाही. तलासरी विपक्ष टेंबिवली गोलंदाजी. तिसरा बॉल फेकून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. यापुढील सामना ओपन टेनिस क्रिकेटच्या मॅच होणार आहेत. पहिला सामना राजे बॉईज शहापूर, कॅप्टन टॉस साठी या, विपक्ष रुद्रवीर 11. निलेश निमसे पॅकरांचा संघ रुद्रवीर 11 टॉस साठी या, राजे बॉईज शहापूर टॉस साठी या. षटकार बसलाय, चौकार बसलाय. स्कोर मात्र झालाय 3 बॉल मध्ये 10 धावा. 31 धावांचं लक्ष असताना 10 धावा 3 बॉल मध्ये आलेले आहेत. 1 लाख रुपये बक्षीस दातेत. या स्पर्धेचं भगवा करंडक 1 लाख ट्रॉफी, हे 1 लाख रुपये दाते आहेत, ज्यांनी जर्सी स्पॉन्सरशिप केलेली आहे. नामदेवजी धनगरे, वाडा तालुक्यातील सुप्रसिद्ध विख्यात नामविख्यात उद्योजक. त्याचबरोबर त्यांनी ओपनचा संघ सुद्धा वाडा 11 संघ नामदेवजी धनगरे पॅकरशिप मध्ये खेळणारे आज ओपन लॉट्स मध्ये. पुल केलंय, चेंडू होतोय सीमा रेषा पार, मिड विकेट डीप पॉइंट, षटकार. हे प्रभू ये क्या हुआ, हरे कृष्णा, षटकार. काय जबरदस्त मात्र क्रिकेट पाहायला मिळते. गोरसई बी सारख्या टीमला पराभूत करून आम्ही या स्पर्धेत
का पुढे पोहोचलो हे दाखवताना सुमित फायटर, कारण फक्त दांडी संघाने पराभूत केलं बोरसे बी ला, परंतु दांडीला पराभूत केलं सुमित फायटर या टीमनं. म्हणजे आम्ही इथे पुढे का आलोय तर आम्हाला सुद्धा संघर्ष मोठा करायचा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर काय घडेल. ओहो, यावेळेस पाहताय आपण इथे धाव कंप्लीट केली आणि चेंडू सीमारेषा पार, शानदार चौकार. सुपर खेळ क्रिकेटचा. राजाजी पाट दिले आणि वाडा प्रीमियर लीग जी 5 लाखाची स्पर्धा होणार आहे, नाईट वाडा प्रीमियर लीग जी महाराष्ट्रात फेमस आहे, त्या स्पर्धेला सुद्धा ते पॅकरशिप मात्र राहणार आहेत. म्हणजे क्रिकेटसाठी नामदेवजी धनगरे हा ब्रँड बनला या वाडा तालुक्याचा. धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर या टीमचे ते पॅकर आहेत, या मंडळाचे ते सर्व आहेत आणि या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दाते नामदेवजी धनगरे. ही स्पर्धाच मोठी केली त्यांच्यामुळं. सुरेख फटका इनसाइड आउट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वीस 26 धावसंख्येवर. वॉट अ मॅच. काय क्रिकेट. टाया झाल्या पाहिजे, 31 धावा करायच्या, ते धावसंख्या फळकाव झाली होती 26. निखिल पाटील आबिडकर यांच्याकरिता टाया झाल्या पाहिजेत, कारण चारी दिशेतून त्यांनी संघ बोलवले, एक गाव एक टीम. मग असेल डहाणू तलासरी परिसरातील सुमित फायटर तलासरी, दांडी असेल पालघर परिसरातील संघ, टेंबिवली असेल भिवंडी विश्वास संघ, वसई तालुक्यातील संघ, शहापूर विभागातील संघ, अगदी चारी दिशेला असलेल्या संघांना मात्र क्वालिटी टीमला मात्र बोलवलं या 1 लाख स्पर्धेला. कारण आयोजन तर सगळेच करतायत, परंतु नियोजन करणं खूप मोठी गोष्ट असते आणि त्या नियोजनामध्ये साथ सगळ्यांची मात्र लाभली धर्मवीर प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराची. गोलंदाज तयार, स्लॉक स्वीप, चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा, खेळ खलास. कडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाय वाजवायचे आहेत. अमेझिंग क्रिकेट. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल बॅटिंग. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. समीरजी गवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम.